वाशिमसह जिल्ह्यात गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, चूल पेटवून अनोखा निषेध। महाराष्ट्रातील वाशिमसह मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि मानोरा इथं गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नरेंद्र कब मिलेगा गॅस सिलेंडर अशा घोषणा देत केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला। यावेळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आंदोलनात रंगनाथ धांडे, सोनाजी इंगळे, सारनाथ अवचार, पारितोष इंगोले, कृष्णा देशमुख, ज्योतिताई इंगळे, प्रतिभाताई अंबोरे, मिलनताई बनसोड आणि सूर्यकांत गायकवाड उपस्थित होते। महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी तयार करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। गॅस टंचाई तात्काळ दूर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट। सरकार यांचं जे काही चुकीचं धोरण आहे, या चुकीच्या धोरणाला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक येणाऱ्या काळामध्ये हा तुटवडा जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी कमी करण्यात नाही आला, हा तुटवडा जर केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने या ठिकाणी याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना जर नाही आकारली तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक, त्यामध्ये व्यापारी असतील, त्यामध्ये शेतकरी असतील, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, असा पूर्ण एल्गार संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उभा राहणार आहे। याची जी काही समोरची योजना असेल ही या शासनकर्ती जमातीला या ठिकाणी पुरणारी नाही। त्यामुळे या सरकारने लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा, नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने या ठिकाणी योग्य ते प्रकारे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल। बस एवढंच। वंचितचे जिल्ह्याचे नेते